चला मित्रांनो, आज मी तुम्हाला गुणाकाराची वैदिक पद्धत शिकवणार आहे। गुणाकार करण्याच्या आपण रेग्युलर पद्धतीचा जर वापर केला तर आपल्याला वेळ जास्त लागतो आणि जागा जास्त लागते। तर आज आपण वैदिक पद्धत शिकणार आहोत। मग काय आहे ही वैदिक पद्धत? वैदिक पद्धत का वापरायची? वैदिक पद्धत वापरली तर खरंच आपल्याला फायदा होतो का? आज या सर्व प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे आणि 2 अंकी संख्येचा गुणाकार कशा प्रकारे करायचा ते या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे, शिकून घ्यायचं आहे। बघा, आता कुठल्याही संख्येचा, आता एक उदाहरणार्थ आपण पहिलं उदाहरण घेऊ। मला जर 48 गुणिले 32 या संख्यांचा जर गुणाकार करायचा असेल तर मी याचा गुणाकार कसा करेन? बघा, पहिल्यांदा मी या 2 ने गुणून घेईल। 2 16 हातचाला 1, 2 चोक 8, 8 आणि 9। पुन्हा दुसऱ्या अंकाने गुणायचं म्हणून एका अंकाच्या खाली आपण अधिकचं चिन्ह टाकणार आणि दुसऱ्या अंकाने गुणून घेणार। 3 8 24 हातचाले 2, 3 चोक 12, 12 आणि 2 16, सॉरी 12 आणि 2 14। आता यांची आपण बेरीज करणार। 6 6 9 4 13 हातचाला 1, 4 आणि 1 5 आणि 1 1। तुमचं उत्तर आलं 1536। बघा, याला सोडवण्यासाठी आपल्याला किती जास्त जागा लागलेली। आता मी तुम्हाला जी मेथड शिकवणार आहे, आता जी पद्धत शिकवणार आहे ती आहे वैदिक पद्धत। की वैदिक काळामध्ये कशा प्रकारे 2 अंकी संख्यांचा गुणाकार केला जायचा आणि तेही एकदम कमी जागेमध्ये आणि कमी वेळेमध्ये। बघा, शिकूयात आपण। तर सगळ्यात अगोदर काय करायचं, या ठिकाणी बघा तुम्हाला एक 2 अंकीने 2 अंकीला गुणण्याचं उदाहरण घेतलेलं आहे। अगोदर काय करायचं, ह्या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा। आता या दोघांचा जर आपण गुणाकार घेतला तर काय होईल बघा बरं। आता या दोघांचा गुणाकार करताना 8 दुने 16, 8 दुने 16। आता 16 साठी काय लिहिणार आपण? 6 हातचाला 1। त्यानंतर ह्या दोघांमध्ये असे तिरकस गुणाकार करायचे। बघा, 8 त्रिक 24 आणि 4 दुने 8, ह्या दोघांची बेरीज करायची। आता ही बेरीज तुम्ही माइंड मध्ये करायची आहे, मनातल्या मनात करायची आहे। त्याच्यासाठी तुम्हाला काही सेपरेट करण्याची गरज नाही। 24 आणि 8 किती झाले? 32। त्या 32 मध्ये हातचा 1 मिळवा। 32 आणि 1 33। हातचे किती आले? परत 3 आले हातचे। आणि आता ह्या दोघांचा गुणाकार करा। 4 त्रिक 12, 12 आणि 3 15। बघा, या ठिकाणी तुमचं उत्तर तेवढंच होतं। आहे की नाही सोपी पद्धत? जागा सुद्धा आपल्याला तिथंच उत्तर काढलं आपण, आपल्याला सेपरेट लिहायची गरज पडली नाही किंवा त्याला वेगळी जागा देण्याची आपल्याला गरज पडलेली नाही। डायरेक्ट आपलं उत्तर जिथल्या तिथं झालेलं आहे। बघा, दुसरं एक उदाहरण असंच आहे, आपण ते पाहून घेऊ। या दोघांचा गुणाकार करा। 8 7 48 हातचाले 4, 6 6 36, 4 8 32। 36 आणि 32 यांची बेरीज किती झाली? 68। या 68 मध्ये 4 मिळवले। 68 आणि 4 किती झाले? 72। 72 साठी 2 हातचाले 7। आता या दोघांचा गुणाकार 6 चोक 24, 24 आणि 7, 7 आणि 4 11 म्हणजे 31। तुमच्या उत्तरात 3128। मेथड लक्षात येते? सगळ्यांना ही मेथड समजायला पाहिजे, प्रत्येकाने याचा वापर केला पाहिजे, तर आपल्याला प्रश्न सोपे जातील आणि वेळ आपल्याला प्रत्येक प्रश्नासाठी पुरेल। बघा, या ठिकाणी काय होईल? 3 5 15 हातचाला 1, 4 5 20 आणि 3 चोक 12, 20 आणि 12 ह्या दोघांची बेरीज किती झाली? 32। बरोबर, 32 आणि हातचा आलेला 1 33। हातचे किती आले? 3, 4 चोक 16, 16 आणि 3 19। उत्तर आलं 1935। बघा, किती एका 10 ते 15 सेकंदामध्ये आपल्याला उत्तर मिळते। ठीक आहे, आता हे एक प्रकार पाहू, याचा एक प्रश्न पाहून घेऊ। 9 5 45 हातचाले 4, 6 5 30 आणि 9 चोक 36। 36 आणि 30 यांची बेरीज झाली 66। 66 प्लस हातचे आलेले 4 70, हातचे आले 7, 6 चोक 24, 24 आणि 7 31। किती आलं उत्तर? 3105। आता सेम असेच प्रश्न मी तुम्हाला सोडवण्यासाठी 2 उदाहरणं देतोय। त्या प्रश्नांची उत्तर काय असतील हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचंय आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं, आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करायचंय। ठीक आहे, तुम्हाला सोडवण्यासाठी या ठिकाणी उदाहरण देतोय मी। 67 गुणिले 43 हे पहिलं उदाहरण तुम्हाला सोडवण्यासाठी आणि दुसरं उदाहरण आहे 42 गुणिले 24। या दोन्ही प्रश्नांची उत्तर काय असतील हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचंय आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचंय।